कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला चला बाजूला वा डॉक्टर डॉक्टर। काय हो, काय झालं? आजकालची पोरं दारू पिऊन वेगाने गाडी चालवतात, ना स्वतःच्या जीवाची काळजी ना दुसऱ्याची पर्वा। बरोबर आहे तुमचं। काही लोकांना ना सामाजिक भानच नसतं, फक्त स्वतःच्या आनंदासाठी जगतात। त्यात समोरचा माणूस गेला तरी चालतं। अगं बाई बाई बाई, काय ती कोट्टलवारांची श्रीमंती। पाहिला का तुम्ही हॉल? हा, केवढा मोठा हॉल होता आणि सिनेमाचा सेट बीट नाही बरं का, खराखुरा हॉल होता सासूबाई। आणि जेवण तर काय होतं बाई बाई, पाळणा नव्हता, झोपाळ्यात जणू। कुलू भाई कुठे गेली असेल पोर? जाऊ पळून बिळून गेली तर नाही ना परत? अगं हो नाही म्हणजे कुलूप लावून गेली हो अप्पू भाऊजीने ठेवून। अप्पू भाऊजीने तरी हात मारून बघा, आता आहेत का बघा जरा। साऊ अप्पू साऊ साऊ साऊ, कानू वहिनी। अहो कानू वहिनी, काय ग म्हणे? अहो साऊ साऊ कुठे गेली ती? घराला कुलूप तुला काही सांगून गेली का? अहो कानू वहिनी, साऊ ना अप्पूला घेऊन दवाखान्यात गेले। अरे देवा, अहो चला पटकन जाऊ। वले जर लक्ष ठेव बरं, चला लवकर। चल तेव्हा चल, चला चल चल। डॉक्टर, माझा भाऊ कसा आहे आता? त्याच्या हृदयाच्या वॉलचा प्रॉब्लेम झाला आहे। शरीरात अशुद्ध रक्त मिसळले गेल्याने हा त्रास पुन्हा सुरू झाला आहे। काही औषधं अर्जंट मागवायला लागतील, नाहीतर जीवावर बेतू शकतो। हो, मी घेऊन येतो डॉक्टर। अजून काय लागणार आहे? नाही, तुर्तास एवढंच, पण औषधं महागडी आहेत, एवढं लक्षात। त्याची काळजी करू नका डॉक्टर, मी बघतो काय करायचं। ठीक आहे नस, त्यांना प्रिस्क्रिप्शन। टेन्शन नका घेऊ, होईल सगळं ठीक। नेमकी गडबड काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी अस्मीला भेटण्याची रिस्क घ्यावी का? आणि जरी भेटली आणि कळलं की ती खरंच दारूच्या नशेत होती तर नेमकं काय करायचं? तुम्ही कोण? तिच्या नातेवाईक आहात का? नाही। मग तुम्ही मागे थांबा। आम्ही तरी काय करणार होतो? म्हणजे
परिस्थितीच इतकी वाईट होती म्हणून आम्ही तिकडनं पळ काढला. हो ना सर, आम्ही हा प्रॉब्लेम अजिबात वाढूच दिला नाही. त्यामुळे या सगळ्यात आमची काहीच चूक झाली नाही बघा. हो ना, म्हणजे तुम्ही आम्हाला बोलू नका आणि आमचं पेमेंट वगैरे पण काही कट करू नका. हा, हे बरोबर बोलते सर ती. तुम्हाला जर पेमेंट कट करायचं असेल ना, त्या आसमीचं करा. खूप मोठी चूक केली आहे तिने. अहो, तुमचा सगळा प्लॅन फिसकटेल ना त्याने. हो ना, म्हणजे ते असं झालं की खाया पिया कुछ नाही. और गिलास थोडा बारा आणे का, असं झालंय आमचं. हो ना, तुम्ही आसमीला फोन करा. वड बंद करा तुमची. देवानं न दिलेली अक्कल चालवू नका माझ्या पुढं. ही आसमी जर त्यांच्या तावडीत सापडली असेल, नेमका मी आता फोन केला तर सगळ्या खेळाचा खेळखोंडा होईल. हा विचार करण्याची लायकी आहे का? हा मला सल्ले देत आहे. इथे कशी काय आले? त्या ऐश्वर्याचं काय झालं? बोल. जगन्नाथ सर, आता ही अस्मी फोनवर कोणाशी बोलत असेल? हिचा पुढचा प्लॅन काय असणार आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.